थेट जाऊया चंद्रपूरमध्ये। सुधीर मुनगंटीवार यांनी मतदान करण्याच्या आधी कन्यका मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलेलं आहे। त्या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत। तर आज महाराष्ट्रामधल्या 5 जिल्ह्यांमध्ये 5 मतदारसंघांमध्ये खरं तर हे मतदान पार पडतंय। त्यामध्ये नागपूर, रामटेक, गडचिरोली, भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या 5 मतदारसंघांचा समावेश आहे। पूर्व विदर्भामधल्या उमेदवारांनी आपल्या मतदानाचा हक्क सकाळीच बजावलेला आहे। आज महाराष्ट्रातल्या 48 पैकी 5 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडतंय आणि नागपूरमध्ये 2 तासामध्ये 13% मतदान पूर्ण झाल्याची माहिती आहे। कार्यकर्ते पक्षाच्या विचारासाठी, देशहितासाठी, मोदीजींच्या विजयासाठी काम करताय आणि आता नेहमीप्रमाणे आता ही माझी 9वी निवडणूक आहे। या अगोदर मी 2 लोकसभा लढवल्यात, 6 विधानसभा जिंकल्यात आणि देवाचं दर्शन घेतल्याशिवाय मी माझ्या दिवसाची कधीच सुरुवात करत नाही। आणि आजही माँ कन्यका परमेश्वरीचा आशीर्वाद घेत, भगवान महादेवाचा आशीर्वाद घेत, भगवान सिद्धिविनायकाचा आशीर्वाद घेत आता मतदान केंद्रावर मी चाललो आहे। कन्यका देवीला काय मागितलं तुम्ही? रोज तर मी स्वतःसाठी काहीच मागत नाही, मागण्याची आवश्यकता नाही। महादेवीने सर्वच आशीर्वाद दिला आहे आणि म्हणून जे संधी प्राप्त होईल त्या संधीचं सोनं करायचं, स्वतःसाठी काय मागायचं। काय आवाहन करणार सामान्य मतदारांना? कारण की लोकशाही मजबूत करणं किती महत्त्वाचं आहे, आजचा दिवस त्यासाठी किती महत्त्वाचा आहे? नाही, आजचा दिवस तर अतिशय महत्त्वाचा आहे। हा एक राष्ट्रीय उत्सव आहे। हा बोटाला शाईचा थेंब लागण्यासाठी हजारो शहीदांनी आपल्या शरीरातला प्रत्येक रक्ताचा थेंब भारत मातेच्या चरणी अर्पण केला आहे। आज सियाचीनमधल्या -35 डिग्री थंडीमध्ये आपला सैनिक देशाच्या सीमेची सुरक्षा करण्यासाठी उभा राहतो। आपण ऊन आहे म्हणून मतदान केंद्रावर न जाणं एकदा मनाशीच विचारलं पाहिजे की हजारो लोक कष्ट करतात, परिश्रम करतात। हजारो शहीदांनी प्राणाची आहुती दिली, आपल्या जातीची, परिवाराची चिंता न करता भारत माता की जय, वंदे मातरम म्हणत हातात तिरंगा घेत इंग्रजांच्या गोळ्या छातीवर झेलल्या। मग आपल्याला थोडं ऊन झेलायला अडचण नाही, मतदान केंद्रावर गेलं पाहिजे, राष्ट्रीय कर्तव्य आहे। हा शाईचा थेंब अनमोल आहे हे विसरता कामा नये। या शाईच्या थेंबासाठी प्रत्येकाने मतदान करायला गेलं। 5 मतदारसंघामध्ये आज मतदान होत आहे। काय अपेक्षा आहेत विजयाच्या सर्व मतदारसंघांमध्ये, खास करून चंद्रपूरमधून? मला वाटतं राष्ट्रहितासाठी मतदान होईल, देश विकासासाठी मतदान होईल आणि या सर्व मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार निवडून येतात। प्रतिभा धारोणकरांनी तुम्हाला खूप शुभेच्छा दिल्यात मतदान करताना, मात्र हे शुभेच्छा देत असताना त्यांच्या डोळ्यात प्रचंड अश्रू देखील होते, कारण पती सोबत नाहीत असं त्यांचं म्हणणं। नाही, ठीक आहे, शेवटी स्मरण येणं पतीचं याच्यामध्ये काही वावगं नाही आहे। बरं, पण तुम्ही काय शुभेच्छा द्याल? नाही, मी तर पहिल्याच दिवशी शुभेच्छा दिल्या, ज्या दिवशी आम्ही फॉर्म भरा त्याच दिवशी शुभेच्छा दिल्या की निवडणूक उत्तम वातावरणात व्हावी। शेवटी विजय पराभव हा कधीच महत्त्वाचा नसतो, लोकांना जिंकायचं असतं। मी 89 मध्ये पराभूत झालो, पण 95च्या नंतरची प्रत्येक निवडणूक लोकांनी मग आशीर्वाद देऊन जिंकली। शेवटी सतत काम करत असणं, जेव्हा राजकारण हे प्रोफेशन नाही मिशन समजून काम करायचं, तर मला वाटतं जेव्हा तुम्ही मिशन समजता तेव्हा मतदार राजा जो ईश्वराचा अंश आहे तो जो प्रसाद देईल तो स्वीकारायचा असतो। सहकुटुंब मतदान करणार किती वेळा? सहकुटुंब, आता मी